मी समर्थ. आज गुरुवार आहे. आज घरामध्ये एवढी सुंदर सुंदर आमच्या बागेतून छोट्याशा बागेतून एक फुलं काढली. तर ही फुलांचा मी हार करते. महाराजांना सांगण्याचं तात्पर्य, जर कधी आपल्याला भगवंताच्या हृदयाशी जागा पाहिजे, चरणाशी जागा पाहिजे, तर अशा सुईच्या टोकमधून असं ह्या फुलासारखं आपणही स्वतःला ओळून घ्यायला पाहिजे. म्हणजे ओळून घ्यायला पाहिजे म्हणजे काय, नामस्मरणाच्या चिंतनामध्ये ओळून घ्यायला पाहिजे. मग तेव्हा भगवंत आपल्याला त्याच्या हृदयाशी, त्याच्या चरणाशी जागा देणार ना कारण एक टोक आहे. तर आपलं नामस्मरणही असंच पाहिजे या फुलासारखं. तर मग आज गुरुवार आहे, चला बरं सर्वांनी पटपट नामस्मरण करायला लागा बरं. श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. महाराज श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. सद्गुरु स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. आता सर्वांनी नामस्मरण करा आणि ह्या फुलांच्या या हारासारखं भगवंताच्या स्वामी समर्थांच्या हृदयामध्ये आणि चरणाशी लीन होऊया. कधी सदैव जेव्हा आपल्याला कोणी कामात येत नाही, ते नामस्मरण 100% कामात येतं. हा माझा जिवंत अनुभव आहे आणि तुमचाही अनुभव असणार. आई सांगते ना तर बरोबरच सांगते, तर आईचं आणि ताईचं ऐकायलाच पाहिजे. श्री स्वामी समर्थ. रामकृष्ण.